मद्यधुंद कार चालकाने 5 जणांना उडवलंय। नशेत असलेल्या या चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याने उडवलेले 5ही जण जखमी झाले। तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। संतप्त जमावाने गाडीवर दगडफेक केली आणि चालकाला चांगला चोप दिलाय। जखमींवर सांगलीतल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। स्वप्नील पाटील आपल्याला अपडेट देत आहेत। स्वप्नील, नेमकं काय घडलं आणि ही कधीची घटना आहे? नक्कीच सांगलीत मद्यधुंद कार चालकाने 5 जणांना उडवल्याची घटना घडलेली आहे। आज रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा मद्यधुंद कार चालक आहे तो सांगली शहरातील बालाजी मिल रस्त्यावरून निघाला होता। यावेळी तो मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याने त्याचा कारवर ताबा सुटला। त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या 5 वाहनांना त्याने धडक दिलेली आहे। यामध्ये कार आणि दुचाकीचा देखील समावेश आहे। एकूण या अपघातामध्ये 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांना उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। यातील तिघांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित कार चालकाला चांगला चोप दिलेला आहे। कारवर देखील दगडफेक केलेली आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे। मद्यधुंद कार चालकाला सध्या ताब्यात घेतलेला आहे। परंतु या अपघातामध्ये जे गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती सांगली शासकीय रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत असून यातील तिघांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे। स्वप्नील, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।